सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतलं काळं सत्य समोर यायला आता सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्याचा हात डोक्यावर असल्याने गुंडशाही कशी फोफावते याचं उदाहरण आता परळीत पाहायला मिळते. पैसा, सत्ता आणि गुंडशाहीची केंद्र असलेल्या परळीतून रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. अशातच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याचाही कारनामा उघड झालाय. इतकंच नाही, माझा बाप सर्वांचा बाप आहे अशी आविर्भावात वावरणाऱ्या या पोराची सोलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एका मॅनेजरच्या पत्नीनं त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. परळीतून समोर येणारी प्रत्येक बातमी ही आता महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. कधी हत्याकांड तर कधी बलात्कार, कधी महिलांचं अपहरण तर कधी खंडणी, अशा अनेक घटना परळीत दैनंदिन जीवनाचा भाग झाल्याचं बोललं जात आहे. कोणीतरी बडा बापाचा मुलगा येतो, घरात घुसतो, मुलीचे अपहरण करतो आणि खंडणी मागतो. पोलिसात या विरोधात तक्रार द्यावी तर पोलिसही त्या बड्या बापाच्या पोराला सेफ करतात आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटतात. परळीतील अशा बड्या बापाच्या पोरानेही बरेच रंग उधळल्याचं आता समोर येऊ लागलंय. बाप धनंजय मुंडेचा राईट हँड असल्यानं हा पोरगाही त्याच्या जीवावर दमदाटी करत फिरत असल्याचं सांगण्यात येते. फिरायला आलिशान गाडी, अंगावर कडक कपडे आणि प्रत्येक चौकात नमस्कार जोडत हा गडी परळीत वावरत असतो असं म्हणतात. सुशील कराड असं याचं नाव. वाल्मिक कराडचे हे चिरंजीव. वडिलांप्रमाणे पोराचाही परळीत वट असल्याचं बोललं जातं. पोरगा हाताला आलं की तो बापाच्या कामी येतो असं म्हणतात. सुशीलही ही भूमिका व्यवस्थितपणे पार पाडत असल्याचं त्याच्या कारनाम्यावरून दिसून येतंय. असाच त्याचा एक कारनामा थेट कोर्टापर्यंत पोहोचलाय. सुशील कराड यानं त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवत 2 ट्रक, 2 कार आणि परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूरच्या न्यायालयात अर्ज दाखल केलाय. सुशील कराड घरात घुसला, बंदुकीचा धाक दाखवला. त्यानं 2 ट्रक, 2 कार आणि परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं असं या महिलेनं अर्जात म्हटलंय. सुशील कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी कंजेवार यांचंही नाव या महिलेनं घेतलंय. ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या या अर्जावर अद्याप न्यायालयानं FIR दाखल करण्याचे आदेशही दिलेले नाहीयेत. मात्र याबाबत सुनावणी सुरू आहे. महिलेनं यापूर्वी सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही महिलेनं केलाय. यामुळे न्यायालयाचा आधार घेत तिनं खासगी तक्रार दाखल केली. या प्रकरणी न्यायालयाने सुशील कराड आणि त्याच्या मित्रांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 13 जानेवारी रोजी होणार असून त्यात FIR दाखल करण्याबाबतचा निर्णयही अपेक्षित आहे. आता न्यायालय या प्रकरणी काय निर्देश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यामध्ये सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता. सुशील कराड हा त्यास कायम म्हणायचा तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बल्कर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता. त्यानंतर या तिघांनी त्याचं राहतं घर जे होतं, म्हणजे घर जागा जी होती ते अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली. त्याच्या 2 बल्कर ट्रक, 2 कार यांच्या गाड्यांचा ताबा, त्याच्या चाव्या, तसेच गाडीची कागदपत्रे हे त्याने स्वतःकडे ठेवले. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित महिलेच्या पतीचे 2.5 तोळ्याचे सोने हे टाक ज्वेलर्स परळी येथील सोनाराला विकून त्याच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे फिर्यादीच्या पतीला न देता ते पैसे त्याने त्याच्याकडेच ठेवून घेतले व त्यास परत मारहाण करू लागला की तू एवढे पैसे कसे काय कमवला म्हणून. सरतेशेवटी त्यांनी सुशील कराड याच्या वडिलांची देखील गाठ घेतली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील त्यांना म्हणले की आपण परत बघूयात. मग ह्या सततच्या माराच्या व रिव्हॉल्वरच्या धाकाच्या त्रासाला कंटाळून भीतीपोटी
पीडित महिला, तिचा पती व तिची 2 मुले हे सोलापूर येथे आले. त्यावेळेस परळीत देखील पीडित महिलेच्या मुलीला वाल्मिक कराडने मारहाण केलेली होती. तसेच सोलापूर येथे आल्यावर पीडित जी महिला होती ती फोनवर बोलून अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्या पीडित महिलेने MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर येथे तक्रारवजा फिर्याद लेखी दिली होती. परंतु MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. सरतेशेवटी त्या महिलेने MIDC पोलीस स्टेशन, CP ऑफिस सोलापूर तसेच SP ऑफिस बीड यांना RPADने तक्रार पाठवली आणि त्या तक्रारी अर्जासोबत गाड्याचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे देखील पाठवलेले होते. तरी देखील कोणत्याही अधिकाऱ्याने तिची दखल घेतली नाही. सरतेशेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवल्यानंतर आज रोजी चौकशीसाठी तारीख नेमली होती. परंतु आरोपीचे वकील नसल्यामुळे सदर प्रकरणास 13 जानेवारी ही तारीख देण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे. खंडणी प्रकरणात त्याआधी त्याच्यावर गुन्हाही दाखल आहे. ज्या कंपनीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच कंपनीला खंडणी मागितल्याचे आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आले आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. सध्या SIT कडून या प्रकरणाचा तपास होत असून कराड सध्या CIDच्या कस्टडीत आहे. अशातच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचं नाव खंडणी प्रकरणात समोर आल्याने आता तोही अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका.